इथले मोठी गोष्ट आहे. तुमच्यासारखीच आहे मी, काही वेगळी नाही. कार्यक्रम होते, कार्यक्रम करून या ठिकाणी धावत पळत आले. तुम्हाला थंडीत बसायचं काम पडलं, पण तुमच्या थंडीत एवढा उत्साह मला पाहून आनंद वाटला. बरोबर आहे की नाही? मैंने मला अभी आमच्या भाऊ सांगत होते, आता गोपे भाऊ, नागेश भाऊ, लय मोठी लढाई आहे म्हणे. हा बरोबर आहे, ही मोठीच लढाई आहे. हे लक्षात आलं माझ्या. बरोबर आहे. आता या बाकीच्याला चारही मुंड्या चित करणार होती असं दिसतंय. काही लोक म्हणत होते, अरे काय भावना ताई येऊन तर दाखवा म्हणे वाडा. मी उभा आहे, हे उभा आहे, तो उभा आहे. मी म्हटलं भावना गोळीला कोणी चॅलेंजच करायचं नाही. म्हणजे चॅलेंज केलं गेला, भावना गोळीला नाही चॅलेंज करायचं. कारण मी माझे काय आडवे वाकडे इकडे तिकडे काही माझे धंदे नाही. बरोबर आहे, माझं स्ट्रेट फॉरवर्ड काम आहे. मी जनतेसाठी या खुर्चीवर बसलेली आहे. जनतेच्यासाठी या खुर्चीचा उपयोग करण्याचं माझ्या वडिलांनी शिकवलं आणि मला ती शिकवण आहे. म्हणून मी या ठिकाणी या सगळ्या निवडणुकीमध्ये सक्रिय सहभाग घेते. कारण तुम्ही 25 वर्षापासून मला निवडून दिले. माझं कर्तव्य आहे ना तुमच्यासाठी काम करणं. आहे तर म्हटलं तर जाऊ दे, काय आता विधान परिषद आहे, आता आराम करू आपण. विधान परिषदेवाला आरामच असतो. विधान परिषदेवाला बसा, तुम्ही बसा, तुम्ही उठू नका, बसा. विधान परिषदेवाल्याला आरामच असतो. पण मी असा विचार केला, नाही आपलं जेव्हा आपलं मूळ हे आहे, आपल्या मंडळीने एवढी मदत आपल्याला केलेली आहे, आपण प्रत्येक वेळेला निवडून आलेलो आहोत. खासदार म्हणून काय नाही कामं केले मी. रेल्वे आणले, हायवे आणले, इव्हन टाईम इम्प्रुव्हमेंटचा तो रस्ता आणला. तुम्ही बघा ना, आता जे पुसद नाका ते लाल मातीपर्यंत काम चालू आहे, ते गडकरी साहेबांकडनं मीच आणलं. कोणी श्रेय घेते. आता नवीन नवीन निवडून आलेलं आहे, नाही आहे वह असं म्हणायची वेळ आलेली आहे. माहिती आहे तुम्हाला डायलॉग तर नाही आहे वह. हां, असे